सन्माननीय अध्यक्ष महोदय, या विधेयकासंदर्भामध्ये आम्ही चर्चा केली। खरं तर मंत्री महोदय रिप्लाय देत आहेत, त्यामुळे मी भाषण करणार नाही। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये एक मला फक्त मंत्री महोदय खुलासा करा की 12 वर्षापर्यंतची ही जमिनी सरकारने ताब्यात घेतली, तर त्यानंतरची ही जमीन जर विक्री झाली तर त्या विक्रीच्या रेडी रेकनर प्रमाणे 25% आपण त्याच्यावर आकारणी केली होती, तर आपण ती 10%वर आणली। पण 12 वर्षात ही जमीन सरकारी ताब्यात राहिली, कोणी महसूल भरला नसेल असा त्याचा अर्थ दिसतोय इथं, बरोबर आहे ना? पण त्याच्यानंतर सुद्धा जर विक्री झाली नाही तर पुढे काय? पुढे काय? एक आणि दुसरी गोष्ट, ज्या अर्थी तुम्ही हे विधेयक आणलं, मी आपल्या हेतूबद्दल शंका घेत नाही, पण सरकारच्याकडे हा डाटा नक्की असेल की या जमिनी ग्रामीण भागातल्या किती यातल्या सुटणार आहेत आणि शहरातल्या किती जमिनी सुटणार आहेत, हा डाटा सरकारच्याकडे नक्की असेल। आणि म्हणून खरोखर शेतकऱ्यांना फायदा होणार असेल असं जर आपलं विधेयकाचा हेतू आहे तर त्याचं आम्ही सर्वांनी स्वागतच केलं पाहिजे। परंतु याच्या पलीकडे ह्या विधेयकाच्या माध्यमातून जे काही वेगवेगळे बिल्डर वगैरे हे ते आहेत, त्यांनी जमिनी वगैरे या खरेदी करून ठेवलेल्या आहेत, त्यांना याचा फायदा होतोय का याचं सुद्धा एकदा स्पष्टीकरण करा। मी भाषण करत नाही, मी फक्त मुद्दे उपस्थित केले की शहरी किती जमीन मालकांना याचा फायदा होतोय आणि ग्रामीण भागातल्या जमीन मालकांना किती फायदा होतोय, एवढं जरा कृपया आपण खुलासेवर केलं तर धन्यवाद।